कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मनसेच्या माजी नगरसेविका मीनाक्षी डोईफोडे यांनी शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक मोहन उगले यांच्या विरोधात आमरण उपोषण सुरू केले। काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात उगले यांनी चारित्र्यावरून आक्षेपार्ह विधान करत जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप डोईफोडे यांनी केला। पोलिसांकडे वारंवार तक्रारी करून सुद्धा कुठलीही कारवाई न झाल्याने डोईफोडे यांनी कल्याणच्या एसीपी कार्यालयासमोर 3 दिवसांपासून हे उपोषण सुरू केले आहे। दरम्यान 13 एप्रिलपर्यंत गुन्हा दाखल झाला नाही तर न्यायासाठी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत गुडघ्यावर चालत जाण्याचा निर्णय डोईफोडे यांनी घेतला आहे, तर सेनेचे नगरसेवक उगले यांनी मात्र सर्व आरोप फेटाळले आहेत। माझी तक्रार आहे की जे समोरचे व्यक्ती आहे त्यांनी मला जातीवरनं किंवा माझ्या चारित्र्यावरनं खूप घाण बोललेले आहे, तर त्यांनी ॲट्रॉसिटी दाखल करावी म्हणून। समोरचे व्यक्ती आहे मोहनजी उगले, सेनेचे नगरसेवक आहेत ते। की माझी विनंती आहे एसीपी साहेबांकडे, मी गेले 22 तारखेपासून मागच्या महिन्याच्या एसीपी साहेबांकडे नेहमी येते। 2 दिवस झाले की एसीपी साहेबांकडे येते। एसीपी साहेब फक्त मला ओरली म्हणजे तोंडावरती फक्त बोलतात की हो मी करतो म्हणून। त्यांनी अजूनपर्यंत कुठलेच लेखी काही केलेले नाही आहे।